स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहेत लाल भोपळ्याची भाजी. तर बघा कशी झालेली आहे. बघू आपण त्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे. तर इथं घेतलेला आहे भोपळा, चवळी घेतलेली आहेत भिजवलेली, मीठ, गूळ घेतलेला आहे, कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे हिरवी, कोकम घेतलेला आहे, घरचा मसाला, जिरं आणि हळद घेतलेली आहे. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे बघा. तर इथे आपल्याला भोपळा तर सोलून घ्यायचा आहे. तर आम्ही त्याला डांगर पण म्हणतो. तर अशा प्रकारे सोलून घेते मी. तो मोठा असल्यामुळे जास्त सोलता येत नाही, म्हणून मी त्याला पहिले कट करून घेते. थोडं अशा तुकड्यांमध्ये कट करून घेतल्यावर सोलायला जरा बरं पडेल. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तुम्ही सोलरने सोलू शकता. तर याचा साल थोडा कडक असल्यामुळे आपण सुरीने सोलून घेतो. आता आपल्याला आतल्या ज्या बिया असतात त्याही काढून घ्यायच्या आहेत. आता त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते. तर अशा प्रकारे आपला डांगर कापून झालेला आहे बघा. आता तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर आता इथे कढई तापत ठेवते. तर आता त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये राई आणि जिरं टाकायचं आहे. कढीपत्ता आणि मिरची टाकायची आहे. चांगलं तडतडली की त्यामध्ये आपल्याला भिजलेली चवळी टाकायची आहे. ती चांगली परतून घ्यायची आहे. आता त्यात डांगर टाकायचं आहे. पहिले थोडंसंच टाकायचं आहे, तोही परतून घेते. तर आता त्यामध्ये टाकायचा आहे घरगुती मसाला. 1 चमचाच घेतलेला आहे. हळद टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकते. आता चांगलं परतून घेते. कमी साहित्यात पण एकदम टेस्टी लागणारी भाजी आहे ही. नक्कीच ट्राय करून बघा. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. तर उरलेला जो डांगर आहे तो त्यामध्ये टाकते. चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे त्याला. तर उरलेली चवळी आहे ती पण त्यामध्ये टाकते. चांगलं मिक्स करून घेते. तर ही भाजी आपल्याला वाफेतच शिजवायची आहे. 10 ते 15 मिनिटं. लगेच शिजणारी भाजी आहे ही. तर इथे आपली भाजी 80% शिजलेली आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे चांगली. थोडं पाणी राहिलं असेल तर तो आटून घेते मी. आता त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं गूळ आणि कोकम टाकायचं आहे. याने चव चांगली येते. आणि 2 मिनिटे परत झाकण ठेवायचं आहे आपल्याला. वरून कोथिंबीर टाकते. तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.